मनी वसे ते स्वप्नी दिसे असं आपण सहजच म्हणत असतो, परंतु सखोल विचार केला तर प्रत्येक स्वप्नाचा काहीतरी अर्थ नक्कीच असतो. आपल्या पूर्वजांनी स्वप्नाचे काही ठोकताळे अनुभवाने बनविलेले आहेत. आपले पूर्वीचे ऋषी सतत ध्यानस्थ राहून काहीतरी चिंतन करायचे आणि त्या चिंतनातून स्वप्नांचा एक विशिष्ट अर्थ लावण्याचा ते प्रयत्न करायचे. त्या स्वप्नांचा अर्थ समजावा यासाठी त्यांनी अनेक सूक्तांची रचना केली. या स्वप्नांचा अर्थ सांगणाऱ्या वाङ्मयाला हजारो वर्षांचा एक इतिहास आहे, एक परंपरा आहे आणि अत्यंत परिश्रमपूर्वक हे शास्त्र त्यांनी आपल्या समोर मांडलेलं आहे. म्हणूनच आज आपण या स्वप्नांचं शास्त्र समजून घेणार आहोत. आपल्याला माहीतच आहे की संत, साधू, ऋषी, मुनी यांनी अत्यंत कठोर तपश्चर्या करून आपल्या तपाच्या सामर्थ्याने हे शास्त्र उलगडण्याचा प्रयत्न केलेला असतो. बऱ्याच वेळा या ऋषींना त्यांच्या मनासारखं जर आपण वागलो तर ते आपल्याला आशीर्वाद देत असतात आणि जर आपण एखादी चुकीची कृती केली तर ते आपल्यावरती रागावत सुद्धा असतात, चिडत सुद्धा असतात किंवा ते आपल्याला शाप सुद्धा देत असतात. अशा या ऋषीमुनींनी स्वप्नांद्वारे पडलेल्या संकेतांचा अर्थ नीट प्रकारे समजून सांगितलेला आहे. स्वप्नांमध्ये काही स्वप्न आपल्याला ही सांकेतिक स्वरूपाची पडत असतात. त्या स्वप्नांचा पूर्ण अर्थ आपल्याला समजत नाही. त्यावेळी त्या स्वप्नांचा खरा अर्थ त्या शास्त्रातील जे तज्ज्ञ असतात, ज्यांचा शास्त्राचा अभ्यास झालेला असतो, त्यांच्याकडून आपण समजून घेणं आवश्यक असतं. स्वप्न हा शब्द संस्कृत भाषेतील स्वप या धातूपासून बनलेला आहे. स्वप या शब्दाचा अर्थ होतो झोप घेणे. या स्वप धातूच्या अर्थावरून आपल्याला अनुमान करता येते की स्वप म्हणजे झोपेमध्ये पडलेली एक कृती, झोपेशी संबंधित असलेली एक अवस्था म्हणजेच स्वप्न होय. एका संस्कृत श्लोकात स्वप्नाचा एक असाही अर्थ आपल्याला लावलेला दिसतो. सर्वेंद्रिय विपुरतौ मनोनुपरतं यदा विषयेभ्यस्तदा स्वप्नम नानरूपम प्रपश्यति. म्हणजेच आपल्या शरीराची ज्ञानेंद्रिय व कर्मेंद्रिय जेव्हा विषयापासून निवृत्त असतात त्यावेळेला मन मात्र आपलं विषयासक्त झालेलं असतं. म्हणजेच ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय ही विषयापासून दूर झालेली असतात आणि त्याच वेळी मन आपलं विषयांमध्ये गुरफटलेलं असतं, गुंतलेलं असतं आणि त्या अवस्थेला स्वप्न असं म्हटलं जातं. आणि फार पूर्वीपासूनच मनुष्याने या स्वप्नांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आपण नवीन अशा स्वप्नांची दुनिया, प्रत्येक स्वप्नाचा अर्थ ठरलेला आहे आणि त्यावर आधारलेलं शास्त्र हे समजून घेण्यासाठी एक नवीन मालिका सुरू करणार आहोत. या मालिकेमध्ये आपल्याला पडलेली स्वप्न व त्याचा अर्थ, त्याचा इतिहास, परंपरा हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यापूर्वी आपल्या ग्रह साक्षात परब्रह्म या यूट्यूब चॅनलला ज्यांनी अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी कृपया करून घ्या, जेणेकरून आपल्याला सर्व ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र आणि आता जो उपक्रम आपण सुरू केलेला आहे स्वप्नशास्त्र हे समजून घेत असताना त्यांना प्रत्येक वेळी या यूट्यूबच्या माध्यमातून संपर्क करता येईल, भेटता येईल आणि विचार समजून घेऊन त्याचं शास्त्र अवगत करता येईल. व त्याच प्रकारे आपल्याला पडणारी स्वप्न, त्याचा अर्थ काय असतो किंवा कसा पाहावा याविषयी आपण
समजून घेऊ शकतो. तर आज आपण जी शुभ प्रकारातील स्वप्न असतात ती कशी असतात किंवा शुभ प्रकारातली स्वप्न आपल्याला कशी पडतात व त्याचा अर्थ कसा लावला जातो याविषयीची काही उदाहरणं आपण बघणार आहोत. त्यातील पहिलं उदाहरण, पहिलं स्वप्न, जो मनुष्य हत्ती, घोडा, गाय, बैल, मनुष्य या द्वारे असलेल्या पालखीमध्ये स्वतःला वाहून घेऊन जात असताना पाहतो, स्वप्न पाहतो, त्याला राजासारखे वैभव प्राप्त होते. जो मनुष्य स्वप्नामध्ये आपल्या उजव्या खांद्याला पांढरा सर्प दंश करताना पाहतो, त्याला चांगल्यापैकी द्रव्यलाभ होतो, धनप्राप्ती होते. स्वप्नामध्ये कधीकधी आपण स्वतःचं डोकं, शिर स्वतःच्या हाताने किंवा दुसऱ्याच्या हाताने कापलेले पाहतो. त्यावेळी असे समजावे की भविष्यात आपल्याला चांगल्या प्रकारचं वैभव प्राप्त होणार आहे. जो मनुष्य स्वप्नामध्ये स्वतःची जिव्हा म्हणजे जीभ कापलेली पाहतो, त्याला भविष्यामध्ये भूमी किंवा धनाचा लाभ होतो. कधीकधी आपल्याला स्वप्नामध्ये चांगली गोड फळे स्वतः खाताना आपण पाहतो, त्यावेळी आपल्याला चांगल्या प्रकारची धनाची प्राप्ती होते, चांगल्या प्रकारची फळाची प्राप्ती होते. त्यावेळी आपल्याला बराचसा पैसा मिळताना दिसून येतो. स्वप्नात जर आपल्याला स्वतःच्या पायात बेडी पडलेली दिसली तर समजावं लवकरच आपला विवाह होणार आहे किंवा आपल्याला स्त्रीचा लाभ होणार आहे. कधीकधी स्वप्नामध्ये आपल्याला विषबाधा झालेली असेल, विषबाधा झालेली दिसली तर समजावं आपण लवकरच रोगमुक्त होणार आहोत. स्वप्नात जर एखाद्याने स्वतःला रक्ताच्या नदीत वाहताना पाहिले तर त्याला चांगल्या प्रकारची धनाची प्राप्ती होते. कधीकधी स्वप्नामध्ये आपल्याला स्वतःचं घर पाडलेलं दिसतं, दरवाजा पाडून मार्ग मोकळा केलेला दिसतो, त्यावेळेला समजावं की आपली संकट दूर होणार आहेत. जो मनुष्य स्वप्नामध्ये उत्तम प्रकारचं पीक आपल्या शेतामध्ये पिकलेली पाहतो, उत्तम प्रकारचं धान्य आपल्या शेतामध्ये पिकलेलं पाहतो, पुष्कळ अशा धनाचा लाभ होणार आहे. बऱ्याच वेळा मनुष्य आपल्या परसबागेमध्ये अत्यंत सुंदर फुले फुललेली पाहतो, फळे पाहतो, त्यावेळेला त्याने समजावं की लवकरच आपलं विवाह होणार असून एक चांगल्या पत्नीचा लाभ, स्त्रीचा लाभ आपल्याला होणार आहे, संसार सुख आपल्याला प्राप्त होणार आहे. स्वप्नामध्ये एखाद्या व्यक्तीने एखादं झाड भरपूर अशा, पुष्कळ अशा फळांनी युक्त आहे, लगडलेलं आहे, भरपूर अशा फळांनी लगडलेलं झाड जर आपण स्वप्नात पाहिलं तर समजावं की आपल्याला आपल्या अपेक्षित कार्यामध्ये लवकरच यश मिळणार आहे. स्वप्नात जर आपल्या हातामध्ये एखादा पशु किंवा पक्षी सापडलेला असेल तर समजावे की एका उत्तम स्त्रीचा आपल्याला लाभ होणार असून आपल्याला वैवाहिक सुखाची प्राप्ती होणार आहे. स्वप्नात एखादा मनुष्य हिरव्यागार शेतातून, धान्य पिकलेल्या शेतातून चालताना पाहतो तर त्याची लवकरच चांगल्या प्रकारे भरभराट होणार असून तो समृद्ध होणार आहे. जो मनुष्य स्वप्नामध्ये धान्याची कणसे पाहतो त्याला उत्तम धनप्राप्ती होताना दिसून येते. जो मनुष्य एखाद्या वेळेला स्वप्नामध्ये जंगलामध्ये हरवलेला आहे आणि एका काळ्या कुट्ट अशा अंधार असलेल्या गुहेतून स्वतःला बाहेर पडताना पाहतो, त्याने समजावं की लवकरच आपण आपल्या संकटातून मुक्त होणार आहोत. जो मनुष्य स्वप्नात देशाचा नकाशा पाहतो त्याला लवकरच प्रवासाचा लाभ होणार आहे असे समजावे किंवा त्याला प्रवासाचा योग येणार आहे असे समजावे. जो मनुष्य स्वप्नात घर बांधताना पाहतो त्याला उत्तम धनलाभ होतो. जो मनुष्य शेतामधून पाण्याचा प्रवाह वाहताना पाहतो त्याला लवकरच उत्तम प्रकारच्या धनाची प्राप्ती होणार आहे असे समजावे. जो मनुष्य स्वतःला स्वप्नामध्ये विहिरीतून पाणी काढताना पाहतो तो जर विवाहित असेल
तर त्याला धनाची प्राप्ती होते आणि स्वप्न पाहणारा जर अविवाहित असेल तर त्याला लवकरच वैवाहिक सौख्याची प्राप्ती होते, त्याला लवकरच विवाह योग येतात. तर आज आपण शुभ स्वप्न या स्वप्नांचा अर्थ कशा प्रकारे असतो हे पाहिले. अजूनही पुढील भागांमध्ये अनेक स्वप्न, त्या स्वप्नांचा अर्थ, इतिहासामध्ये ऋषीमुनींच्या काळामध्ये कोणी व स्वप्न पाहिली होती व कोणी त्या स्वप्नांचा अर्थ कशा प्रकारे घेतला याविषयी आणखीन खूप सारं मार्गदर्शन या ठिकाणी घेणार आहोत.